नमस्कार सर्वांना, उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण ई-केवायसी म्हणजे अंगणवाडीच्या सेविका ताई व अंगणवाडीच्या मदतनीस ताईंचं पोषण ट्रॅकर ॲपमध्ये प्रोफाईलमध्ये ई-केवायसी जर पेंडिंग असेल तर त्यांची पेंडिंग ई-केवायसी पूर्ण कशी करायची त्या संदर्भातली सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नवीन चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या। सबस्क्राइब केल्यानंतर काय असतो, कुठल्याही अंगणवाडीच्या महत्त्वाच्या माहिती संदर्भातले व्हिडिओ सर्व माहिती तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते। तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। तुमचा एक लाईक माझा उत्साह असतो, तर माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं आवश्यक आहे। तर पाहूया ती ई-केवायसी पेंडिंग जर ई-केवायसी असेल तर तो ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची ते पाहूया। आपण सर्वात प्रथम ई-केवायसी जर अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताईचं जर ई-केवायसी पेंडिंग असेल तर ते पूर्ण कसं करून घ्यायचं ते पाहत आहोत। तर सर्वात प्रथम तुम्हाला इथे या कोपऱ्यामध्ये अधिक म्हणून इथे दिलेला आहे, या ठिकाणी जावं लागेल। तर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल तुमचा। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे, म्हणजे जे पेज आहे वरी घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जर मदतनीस ताईचं जर हे ई-केवायसी पेंडिंग असेल पोषण ट्रॅकरला तर त्यांचं जर ई-केवायसी पूर्ण करायचं असेल तर इथे करून घ्यायचं आहे। तर मी इथे म्हणजे मदतनीस ताईचं ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून दाखवते। तर या ठिकाणी जायचे तुम्हाला, हा जो कॉलम आहे या ठिकाणी म्हणजे AWH प्रोफाईल अद्ययावत करा, तर इथे क्लिक करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम। मग अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। तुमचं जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करा अशा प्रकारचं लिहून येईल। मग हे पूर्ण करण्यासाठी जी प्रक्रिया करायचं आहे म्हणजे जे प्रोसेस आहे ते पाहूया आपण। तर सर्वात आधी तुम्हाला ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण ई-केवायसी करा या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, जिथे की इथे या ठिकाणी आधार कार्ड आणि हा जो कॅप्चा आहे हा इथे या ठिकाणी सबमिट करायचा असतो। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा असतो। तर आपण करूया। तर इथे या कॉलममध्ये आधार कार्ड म्हणजे टाईप केलेला आहे। आणि या ठिकाणी खाली कॅप्चा घालायचा आहे, तो घालूया आपण। त्यानंतर पुढे नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। मग तुम्हाला या ठिकाणी OTP येईल, हा नंबर दिसेल तुम्हाला, मोबाईल नंबर। ह्या नंबरवरती कॉल करायचा आहे, म्हणजे तुमच्याकडे जो नंबर आहे त्याच्यावरती OTP येईल। तो OTP इथे या ठिकाणी फिलअप करून नंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। मग ती OTP इथे सबमिट केल्यानंतर मग कंटिन्यू बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। मग अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस ओपन होईल। मग इथं अलो करून घ्यायचं आहे। मग थोडं वेट करायचं, मग कंटिन्यू। मग इथे ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे, अशा प्रकारे तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल। तर अशा इथं माझ्या प्रोफाईलकडे जायचं, क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे प्रोफाईल पाहण्यासाठी। तर इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पण आलेला आहे, ई-केवायसी पूर्ण झालेली आहे। तर आजची तारीख पण आहे, इथे कधी पूर्ण केलेला आहे तो पण तुम्हाला दिसेल। तर अशा प्रकारे तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचं आहे। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जास्तीत जास्त ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वाची माहिती संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दिली जाते। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं